नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा महान संतांची कथा ज्यांनी खूप लहान वयात संपूर्ण जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज। संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म महाराष्ट्रात एका साध्या कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते। पण त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटे आली। समाजाने त्यांना स्वीकारलं नाही आणि लहान वयातच त्यांना खूप दुःख सहन करावं लागलं। अशा कठीण परिस्थितीतही ज्ञानेश्वर महाराज खचले नाहीत। त्यांच्या मनात देवावरची श्रद्धा आणि ज्ञानाची ओढ खूप मोठी होती। ते नेहमी भक्ती आणि अध्यात्मात रमलेले असायचे। लहान वयातच त्यांनी एवढं मोठं कार्य केलं की आजही लोक त्यांना आदराने आठवतात। त्यांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला, जो भगवद्गीतेचा मराठी अर्थ आहे। त्या काळात संस्कृत भाषा सर्वांना समजत नव्हती, त्यामुळे त्यांनी सामान्य लोकांसाठी सोप्या मराठीत ज्ञान दिलं। त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कारही घडले। असं म्हटलं जातं की त्यांनी एका बैलाला वेद बोलायला लावले, पण त्यांनी कधीही त्या चमत्कारांचा गर्व केला नाही। त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे लोकांना योग्य मार्ग दाखवणं। संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेहमी सांगितलं की माणसाने अहंकार सोडून प्रेमाने जगायला हवं। त्यांनी विश्वची माझे घर हा विचार दिला, म्हणजे संपूर्ण जग हेच आपलं कुटुंब आहे। त्यांच्या जीवनातून आपण एक गोष्ट शिकतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण हार मानू नये। आपल्या आतली शक्ती आणि देवावरचा विश्वास आपल्याला पुढे नेतो। आजच्या काळातही संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आपल्याला खूप काही शिकवतात। जर आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगलो तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं। मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। संत ज्ञानेश्वर महाराज की जय।